आज जनसुरक्षा विधेयक हे मंजूर करण्यात आलेलं आहे। त्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेब साहेब काय सांगाल, जनसुरक्षा विधेयक हे आज सत्ताधाऱ्यांनी आणलेलं आहे। हे बेकायदेशीर आहे आणि घटनाविरोधी आहे। याची जर अंमलबजावणी करायची असेल तर अमेरिकेमध्ये सुद्धा भारतामध्ये सुद्धा RSS हे इल्लीगल आहे, बेकायदेशीर आहे, बंदी आहे। आणि आता मग आतमध्ये टाकायचं असेल तर पहिल्यांदा मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस यांना आतमध्ये टाकावं लागेल। आता त्यांचंच सरकार असल्यामुळे ते टाकू शकत नाही, पण कोणीतरी कोर्टात जाईल ते दोन्ही घेऊन की हे असणारे इल्लीगल आहेत, अनकॉन्स्टिट्युशनल, आणि त्याच्यामुळे ह्या दोघांना आतमध्ये टाकावं अशी मागणी घेऊन घेणारं येईल त्या ठिकाणी। विरोधकांचं जे आहे पक्षाच्या वतीने आम्ही या जनसुराच्या बिलच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत। आंदोलनं ही चालत राहतील त्या याच्यामध्ये, पण रद्द करण्याचा अधिकार जो आहे तो सुप्रीम कोर्टाला आहे। त्याच्यामुळे मास आंदोलनाबरोबरच आम्ही कोर्टाची लढाई सुद्धा त्या ठिकाणी लढणार। विरोधकांची यामध्ये भूमिका तुम्हाला कशी वाटते? काही नाही, ते सगळे एकच झालेले आहेत। शरद पवारांचं मी मागे म्हणालो होतो, दाऊद इब्राहिमचे फोटो आहेत, विरोध करू शकत नाहीत। सोनिया गांधी, राहुल गांधी, आपण बघत असाल की आता हेरॉल्डची केस चालू झालेली आहे। महाराष्ट्रातले दोन राजकारणी, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, ED आणि CBIच्या इन्क्वायरी खाली आहेत, त्याच्यामुळे तेरी भी चूप मेरी भी चूप अशा रीतीच्या भूमिका आहेत। त्याच्यामुळे हे थोडी राजकीय पक्ष आहेत, हे तर आता चोरांच्या संघटना झाल्यात अशी परिस्थिती आहे। खऱ्या अर्थाने त्यांना जर हे करायचं असेल तर आम्ही पक्षाच्या वतीने ज्यावेळेस असताना 76 लाख मताच्या संदर्भात हायकोर्टामध्ये गेलो होतो, ते जॉईन होऊ शकले असते। आताही आम्ही असताना जाणार आहोत तर ते जॉईन व्हावं त्याच्यामध्ये। यापुढील काळात म्हणजे आंदोलन करणं, रस्त्यावर उतरणं हे गुन्हा ठरणार। हा गुन्हा ठरणार आता, की तुम्हाला अर्बन नक्षलवाद म्हणून ठरवणार आणि आतमध्ये टाकणार। एकंदरीत ज्या पद्धतीने सरकारची भूमिका आहे आणि विरोधकांची ज्या पद्धतीने सभात्याग केला आणि राज्यपालांच्याकडे आता जाऊ म्हणतायत, नक्की हा जो काही प्रकार आहे विधेयकासंदर्भात याबाबत विरोधक कमी पडतायत का आणि सत्ताधाऱ्यांची हुकुमशाही? मी जसं म्हणालो की एक जण मोदीच्या खांद्यावरती बसलाय, एक जण डाव्या मांडीवरती बसलाय, दुसऱ्या उजव्या मांडीवरती बसलाय, तिसरा त्याला कुरवळ्यात बसलेला आहे। त्याच्यामुळे हे कुठं विरोध करणार अशी परिस्थिती आहे। हे विरोध करणारच नाही, ते नाटक आहे, नौटंकी आहे। हिम्मत होती तर बटन दाबा विरोधात आणि या बाहेर, तसलं काहीच नाही। आणि आम्ही वॉकआउट केला म्हणजे पाठिंबा दिला। आता एक वेगळा प्रश्न महत्वाचा म्हणजे महाराष्ट्रात सध्या चाललाय मराठी हिंदी भाषा वाद, तो याबाबत आपली काय भूमिका राहील? हे सुद्धा इलेक्शन जुमला आहे, त्याच्या पलीकडे मी काही मानत नाही। सोबत होते प्रकाश आंबेडकर साहेब, त्यांनी हे विरोधक आणि सत्ताधारी हे एकत्रित असून हे जनसुरक्षा विधेयक यावरती एकत्र असल्याची टीका त्यांनी केलेली आहे आणि ते कोर्टात जाणार आहेत अशा पद्धतीने सांगितलं। न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, सातारा।